आज संध्याकाळी ना मम्मीने मस्त कडक गरमागरम चहा बनवला होता आणि चहा पिएपर्यंतच घरामध्ये एक अशी गोष्ट येते ज्याची आम्ही जवळपास आठवडाभर वाट बघत होतो. आणि कोणतीही नवीन गोष्ट घरामध्ये आली आहे आणि त्यामध्ये मी माझा पूर्ण वेळ घालवला नाही असं कधीच झालं नाहीये. ऍक्च्युली हे टीव्ही युनिट आहे ना ते आम्ही कस्टमाइज करून घेतलंय. म्हणजे दोन्ही साईडला असे कंपार्टमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये थोड्याशा आपल्या एक्स्ट्राच्या गोष्टी राहतील आणि मध्ये 3 सेक्शन्स आहेत जे मेजरली शोपीस ठेवण्यासाठीच बनवलेत. पण मी विचार करतेय की मी फक्त वरच शोपीस ठेवते आणि खाली मी माझ्या बुक्स ठेवते. माझ्याकडे ना खूप साऱ्या बुक्स आहेत. मला बुक्स वाचायला फार आवडतं आणि त्याच्यातल्याच काही बुक्स मी इथे ठेवतेय. मला वाटलं होतं की या इथे फिट नाही होणार, म्हणजे याची हाईट जास्त होती बुक्सची. पण आता हे मी ठेवल्यावर खूप सुंदर दिसते आणि हे पूर्ण झाल्यावर काहीसं असं दिसतंय म्हणजे देवारा पण एकदम परफेक्ट फिट झालाय. युनिट पण खूप सुंदर दिसतंय. मेन म्हणजे माझ्या बुक्सला जी अशी विजिबल जागा भेटली ना त्याचं मला फार भारी वाटतंय. तर हे सगळं करेपर्यंत वाजलेत रात्रीचे 10:30 आणि जेव्हापासून श्रावण सुरू झालाय ना, म्हणजे 4च दिवस झाले श्रावण सुरू होऊन, पण तरीही घरातलं खायला म्हणजे भाजी पोळी खायला फार कंटाळा आलाय. त्याच्यामुळे मग आज आम्ही बनवतोय पास्ता. आणि पास्तासाठी जे व्हेजिटेबल्स वगैरे लागतात ते सगळे मम्मीने ऑलरेडी चिरून ठेवलेत. और दीदी काम करने को जाए और कांड ना हो ऐसा कभी हो सकता है क्या? तर येस, मी ॲज युजल घाण केलेली आहे. म्हणजे मी पास्ता ना कमी बॉईल करायला हवा होता पण तो माझ्याकडून जास्त पडला, त्याच्यामुळे जास्त पास्ता बॉईल झालाय आणि त्यामुळे काय झालंय की मसाला फार कमी झालाय आणि पास्ता खूप जास्त झालाय. आणि आय डोंट नो आता हा पास्ता घरातले खातील की नाही, पण त्यांच्याकडे तर दुसरा ऑप्शनच नाहीये कारण घरामध्ये जेवायला दुसरं काही बनवलेलंच नाहीये. आणि पास्ता सोबत आज आहेत कोथिंबीरच्या वड्या, ज्या ऑब्व्हियसली माझ्या मम्मीने बनवल्या त्यामुळेच त्या एवढ्या सुंदर दिसतात आणि खूप टेस्टी पण लागतात. आणि मी म्हटलं ह्याच्यासोबत काहीतरी एक्सपेरिमेंट करून बघूया, म्हणून मी आता ह्याच्यावर लिंबू टाकून खाणार आहे आणि हे लिंबू टाकून पण खूप भारी लागतंय.